आंबाड्याची भाजी करूया। त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि त्यात आंबाडा घालून घेतलेला आहे स्वच्छ धुवून। आंबाडा 2 मिनिटं उकळून घ्यायचं चांगलं। त्यातलं पहिला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, मग रवीनं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजवून ठेवलेले आहेत अर्धा तासासाठी आणि आपल्याकडे जर ज्वारीच्या कण्या नसतील तर तांदळाच्या कण्या घालून इथं केलेलं आहे। तांदूळ असा मिक्सरमधून बारीक करून घेतला, आंबाडा असा एकजीव करून घेतलेला। आता हे पण भिजलेले आहेत डाळ आणि शेंगदाणे। आता त्यामध्येच आपण आंबाड्याची भाजी शिजवून घेतलेली ना ती त्यात पाणी काढायचं आहे फक्त, कारण आंबटपणा निघून जातो। आणि हे आपण तांदळाच्या कण्या केल्यात ना त्यासुद्धा त्यात घालून घ्यायच्यात चांगल्या आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याला शिट्टी करून घ्यायची आहे। मी कुकरमधून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। बघा सगळं एकजीव झालेलं आहे छान। आता 2 चमचे काळा तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आणि वरून फोडणी घालायची। तेल घातले 2 चमचे, जिरे घातलेत, मोहरी घातलेत, हिंग घातलाय, कढीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी तिखटवर ओतायची। मीठ घालायचं चवीनुसार। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा गूळ घालून घेतलेला आहे। जी खमंग टेस्टी भाकरीसोबत खा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।